गाईज, खूप वेळेनंतर तुमचं पुन्हा एकदा एन्जॉय लाईफ विथ वाईफ चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण खूप वेळेनंतर ब्लॉग बनवतोय आता. तर तुम्ही इमेजिन करू शकता. इमेजिन कशाला करताय? तुम्ही बघू शकता माझा बॅकग्राऊंड एकदम हिरवासा आहे. तर याचा अर्थ मी आलेली आहे गावी. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता आहे उन्हाळा चालू आणि उन्हाळ्यामध्ये मोस्ट ऑफ फॅमिलीजमध्ये लग्न सराई चालू असते. त्याचप्रमाणे माझ्याही फॅमिलीमध्ये म्हणजे भावाचं लग्न होतं आणि त्यासाठी मी गावी आले होते. आणि सध्या आता मी आहे माझ्या मामाच्या गावी. हे बघू शकता माझ्या मामाची चंगू मंगू. हे पाठी मामाचा बंगला आहे आणि आताच जस्ट माझं काम संपलेलं आहे. मला ऑफिसमधून काही सुट्टी दिली नव्हती म्हणून मी वर्क फ्रॉम होम केलं आणि आत्ताच जस्ट माझं काम संपलेलं आहे. तर मला हे दोघेही म्हटले चला आपण जाऊया, थोडंसं फिरून येऊया, खेळून येऊया. तर म्हटलं चला मग आता. गाव म्हटलं की एक सुकून येतो मस्त ती मोकळी हवा. अरे वा 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 वा. तुम्ही सुद्धा नक्की कमेंट करा तुम्हाला तुमच्या गावी गेल्यावरती कसं वाटतं. तर शेतामध्ये आलेली होती बकरे. तर पटकन म्हटलं पटकन यांना आपल्या व्हिडिओजमध्ये रेकॉर्ड करून घ्यावा. तर झाडाला होते झोके बांधलेले. म्हटलं चला ते झोके फिरून घ्यावा. दोन डॉगी. हा खूप शांत आहे बट हा त्याच्यात टोटली अपोजिट आहे. बघा कंटिन्युअसली म्हणतो मला सोडा मला सोडा मला सोडा, कारण त्याला बांधलेला अजिबात आवडत नाही. बघू शकता त्याचा जीव किती चाललेला आहे सोडण्यासाठी. काय रे आता त्याला सुद्धा काय आलंय त्याचा व्हिडिओ काढते म्हणून का शांतपणे शेपूट हलवतोय, प्रेमाने जवळ घे बोलतोय. चला आम्ही जातोय चाय प्यायला. तुम्ही थोडासा ब्रेक घ्या आणि चाय पिऊन झाल्यावरती तुम्हाला मी दाखवतो मस्त मोकळं असं रान. रानामध्ये काय काय पिकवलं ते. चलो चला आहे आपलं चहा आणि बिस्किट. चाय आणि बिस्किट आणि गावचा नजारा. चाललेलो शेतामध्ये चाय वगैरे झालेलं आहे. तर चला तुम्हाला जाता जाता मी दाखवतो कसं काय शेतामध्ये रानामध्ये कोणते पिकं घेतलेली आहेत. तर तुम्ही बघू शकता. व्हॉट इज दिस? काय रे ते? कांदेवाले पाहुणं. तर कांदा अजून 8 दिवसामध्ये रेडी होईल काढण्यासाठी. ही आहे आमची फुलवर आणि मला वाटतं ही नुकतीच लावलेली आहे कारण खूपच छोटी दिसते. बघू शकता पूर्ण शेतामध्ये फुलवरच फुलवर आहे. यावेळेस मामाचा पैसाच पैसा आहे. बरोबर ना रे? आमचा शिव बनणार आता शेतकरी. पैशामध्ये खेळणार ना. लास्ट आहे बघा कसं लास्ट आहे. चला तर अजून खूप आहे पुढे बघण्यासारखं. बघूया आपण. वेळपासून फक्त मीच बोलते. तर ह्या चंगू मंगूला म्हटलं चला तुम्ही थोडंसं इंट्रोडक्शन करून द्या आपल्या शेतीबद्दल. तर तनू ही कसली शेती आहे? भुईमुग म्हणजे ऐकलं ना, जे आपण मुंबईमध्ये दुकानातून शेंगदाणे विकत आणतो ते शेंगदाणे ह्याच भुईमुगापासून येत आहेत. त्याच आता सध्या तरी हे खूप छोटे आहेत. हे एकदा खूप मोठे होतात आणि मग आतमध्ये जमिनीमध्ये त्याला शेंगा येत आहेत. जमिनीमध्ये आता खूपच बारीक आहेत, कवळे आहेत. अजून काही यांना शेंगा पण फुटल्या नसणार आहेत पण शेंगदाणे आपल्याला इकडूनच येतात. बघू शकता पावसाळ्यामध्ये चुलीवर जेवण करण्यासाठी मस्तपैकी सरपण घेऊन चाललेले मामा. कारण एकदा की पाऊस चालू झाला त्यानंतर सगळं सरपण ओललं होतं आणि कोण तुम्हालाही माहिती भिजलेली गोष्ट लवकर पेटत नाही. मला दाखवणारे कांदे जमिनीतून काढल्यानंतर शेतकरी त्याला कसं झाकून ठेवते. तुम्ही बघू शकता ही कांद्याची कांदे काय बोलतात त्याला? आरण काय म्हणतात? आरण. तर ही कांद्याची आरण आहे. खूप लांब आहे. बघू शकता तुम्ही तिथपर्यंत आहे आणि त्यात आहे कांदा. आणि कांद्यावरती कांद्याची पात टाकण्याचं कारण असंच आहे की कारण जर अचानक पाऊस वगैरे पडला तर कांदा आपला खराब होणार नाही. तर चला आपण जरा ओपन करून बघूया. कांदा त्याच्यात कांदेच कांदे ठेवलेले पावसापासून वाचण्यासाठी. तर आपण परत एकदा गोष्टीमध्ये झाकून ठेवूया. पाणी वगैरे हा बघू शकतो ढिंगळा. याला काय बोलतात? ढिंगळा. तर ढिंगळा तुम्हाला समजणार नाही ढिंगळा काय असतो. तर बेसिकली जो कांदा येतो तो कांदा येण्यासाठी जे बेसिक इन्ग्रेडियंट्स लागतात तो हा ढिंगळा आहे. ह्या ढिंगळ्या
कांद्याचे बी कसले कांद्याचे. तर आपण काय करतो, हे बी आहे ना शेतामध्ये लावतो आणि ह्या बियांपासून छोटे छोटे रोपं तयार होतात कांद्याचे. आणि नंतर काही दिवसांनंतर ती कांद्याची रोपं आपण जमिनीमध्ये लावतो पाण्यामध्ये. म्हणजे गावी काय करतात ना, हे सारे करतात आणि शेतामध्ये सारे करतात. तुम्ही बघू शकता हे सारे एवढं दाखवून सारे या टाईपमध्ये सारे करतात आणि यामध्ये पाणी भरतात आणि पाणी भरत असताना त्यामध्ये हे कांद्याचे सारे रोपे हे लावले जातात आणि तीच रोपे पुढे जाऊन त्यांचा कांदा बनतो. हा आहे कांदा, नॅचरल कांदा. तर शेतकऱ्यांनी खूप हातपाय वगैरे मातीने भरले होते. तर म्हटलं चला मस्तपैकी विहिरीवरच्या पाण्यामध्ये आपण थोडं हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घेऊया. आम्ही पाण्यात खेळलो आणि घरी गेलो उड्या मारत घरी गेल्यानंतर थोडं बकराला मिल्क फिडिंग केलं आणि दिवसाचा एंड केला.